मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला गेल्या सीएम पदासाठी शिंदेंशिवाय पर्याय नाही, आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य। तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांची खिल्ली। फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळेंकडे सूत्र येतील, शिंदे पुन्हा सीएम होणार नाहीत, संजय राऊतांची भविष्यवाणी। तर 2034 पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री राहतील, बावनकुळेंचा राऊतांना टोला। मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतून सर्व 9 मृतदेह बाहेर काढले। अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली। इमारतीतून एकूण 9 जणांची सुखरूप सुटका। पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील वादात। माळशिरस पंचायत समितीच्या अभियंत्याला शिवीगाळ, हातपाय तोडण्याचीही धमकी। सोशल मीडियात ऑडिओ क्लिप व्हायरल। जम्मू काश्मीरमधील सरकार पाडण्याचा भाजपचा डाव, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा मोठा आरोप। भाजपकडून आमदारांना मंत्रिपदासह 20 ते 30 कोटींची ऑफर, अब्दुल्ला यांचा दावा। मुंबईतील अंधेरीमध्ये मराठी संवाद साधण्याच्या मुद्द्यावरून वाद। प्रवाशाला आरपीएफ कार्यालयात तासभर कोंडल्याचा आरोप। आरपीएफ कार्यालयाबाहेर मराठी एकीकरण समिती आक्रमक। अयोध्येतील राम मंदिरात देणगी मोजणारा 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा। आरोपांनी मोजणीचा ताण वाढल्यानं कर्मचाऱ्यांची सोडचिठ्ठी। तर भक्तांकडून आता 500 ऐवजी चिल्लर रुपयांमध्ये दान। पवार कुटुंबात पुन्हा सनई चौघडे वाजणार। पार्थ पवारांचा कायनात धर यांच्याशी साखरपुडा होणार। पुण्यात 29 जुलैला सोहळा पार पडणार। सोलापूरच्या सांगोल्यात एफडीएचा मोठा छापा। 37,532 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट। तात्काळ दूध संकलन केंद्र बंद करण्याचे आदेश। नंदुरबारमध्ये वसतिगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा। शहादातील समाज कल्याण वसतिगृहातील घटना। 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक।